अजित पवार आज आपल्यामध्ये नाहीत. या धक्क्यातून आजही महाराष्ट्र सावरलेला नाहीये. प्रशासनावर पकड असणारे राजकारणातले दादा 28 तारखेला सकाळी बारामतीच्या धावपट्टीवर काळाने झडप घातली आणि महाराष्ट्राचं घड्याळ कायमचं थांबलं. पण दादांच्या जाण्यानंतर एक प्रश्न सर्वांना सतावतो. दादांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती का? कारण शेवटच्या काही काळामध्ये त्यांनी ज्या लोकांशी संवाद साधला, जे शब्द वापरले, ते पाहता असं वाटते की दादांना काहीतरी खुणावत होतं. नेमकं काय घडलं होतं त्या शेवटच्या क्षणी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. बुधवारी सकाळी दादा नेहमीप्रमाणे लवकर उठले. बारामतीत त्यांच्या 4 सभा होत्या. मुंबईतल्या देवगिरी बंगल्यावर नाश्ता करताना त्यांनी पत्नी आणि खासदार सुनेत्रा वहिनींना फोन केला. दिल्लीमध्ये बजेटचं सत्र सुरू होतं. दादा म्हणाले, सुनेत्रा, संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे राष्ट्रपतींचं अभिभाषण लक्ष देऊ नये. म्हणजे राजकारणात कितीही व्यस्त असले तरी कुटुंबाची आणि कर्तव्याची काळजी दादांना शेवटपर्यंत होती, हे या कॉलममधून कळून येतं. हा सल्ला आता सुनेत्रा वहिनींच्या आयुष्यातील शेवटचा संवाद ठरेल असं कोणालाही वाटलं नसेल. पण काळासमोर कोणाचं चालतं? अजितदादांच्या गाडीचे ड्रायव्हर होते शामराव मनवे, जे गेल्या 26 वर्षांपासून सावलीसारखे दादांसोबत होते. ते सुद्धा आज ढसाढसा रडतायत. का? तर त्यांचं असं म्हणणं आहे की दादांनी माझं ऐकलं असतं तर आज ही वेळ नसती आली. तर नेमकं झालं असं की मंगळवारी रात्री मुंबईतल्या बैठका लवकर संपल्या होत्या. शामराव यांनी दादांना विनंती केली होती की दादा, आपण आत्ताच गाडीने पुण्याला जाऊया. पण दादा म्हणाले, तू गाडी घेऊन पुण्याला जा, मी सकाळी विमानाने सभा आटपून तिथे येतो. सकाळी 8:30 वाजता दादा मुंबईवरून निघाले आणि थोड्याच वेळात ती बातमी धडकली, ज्याने महाराष्ट्र शून्य झाला. म्हणून शामराव म्हणतात, जर दादांनी माझं ऐकलं असतं आणि आम्ही गाडीने निघालो असतो तर आज दादा जिवंत असते. 26 वर्षे एखाद्या व्यक्तीसाठी काम करणाऱ्या शामराव यांची काय अवस्था झाली असेल याचा विचारही करवत नाहीये. या विमान अपघातामध्ये अजितदादांसोबत 29 वर्षीय फ्लाईट असिस्टंट पिंकी माळी हिचाही दुर्दैवी अंत झाला. पिंकीचे वडील शिवकुमार माळी हे राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते. मुंबई प्रदेशचे ते 4 वेळा सरचिटणीस सुद्धा राहिले. त्यामुळे आपली मुलगी अजित पवारांसोबत फ्लाय करते म्हणून शिवकुमार यांना पिंकीचा खूप अभिमान वाटत होता. पण शिवकुमार पक्षातल्या काही गोष्टींमुळे नाराज होते. आपल्या वडिलांची ही अस्वस्थता पिंकीने दादांच्या कानावर घातली होती. जनमानसांचा हा नेता एका साध्या कार्यकर्त्याची दखल घेतला आणि अजितदादांनी शिवकुमार यांना फोन लावला. पण शिवकुमार गाडी चालवत असल्यामुळे ते फोन उचलू शकले नाहीत. म्हणून अजितदादांनी त्यांना मेसेज केला की मुंबईत आल्यावर नक्की भेटूयात. पण ना दादा मुंबईत परतले ना पिंकी घरी गेली. पिंकीने वडिलांना दिलेला शब्द की दादांशी तुमचं बोलणं करून देईन आता कधीच पूर्ण होऊ शकणार नाही, याची खंत पिंकीच्या कुटुंबाला नेहमीच चलत राहील. पण दादा इतके डेडिकेटेड काम करायचे की हार हो किंवा जीत हो, त्यांचा काम कधी थांबलंच नाही. राज्यात महानगरपालिका निवडणुकीचे निकाल आले आणि दादांच्या राष्ट्रवादीचा पराभव झाला, तरी त्यातून बाहेर येऊन दादांनी लगेच जिल्हा परिषदेच्या बांधणीसाठी सुरुवात केली. थकले तरी थोडा आराम आणि परत कामाला सुरुवात, हे गणित ठरलेलं. पण मृत्यूच्या 5 दिवस आधी दादा खूप अस्वस्थ झाले होते. हे स्वतः अजितदादांचे सर्वात जवळचे मित्र किरण गुजर यांनी सांगितले. ते म्हणाले की दादांचा मला फोन आला आणि ते म्हणाले की किरण, कंटाळा आलाय, आपण दोघे बाहेर जाऊया का? दोघे अर्धा दिवस बाहेर फिरून आले, एकत्र जेवले. त्यानंतर दादांनी त्यांच्या मनातली खतखत बोलून दाखवली. ते म्हणाले, किरण, मला आता या सगळ्याचाच कंटाळा आलाय, आता बास झालं हे सगळं. महानगरपालिका निवडणुकीत झालेलं अपयश आणि बारामतीमध्ये त्यांच्यावर होणारी टीका ही दादांच्या मनाला कुठेतरी खोलवर लागली होती. मी एवढं मरमर काम करतोय, रात्रंदिवस लोकांसाठी झटतोय, तरीही माझ्या वाट्याला गालबोट का लागतंय? लोक माझ्यावर टीका का करतायत? असे अजितदादांचे ते शब्द होते. तेच किरण गुजर दादांना रिसीव्ह करण्यासाठी विमानतळावर गेले होते आणि त्यांच्या डोळ्यासमोरच ते विमान कोसळलं. हे सगळं असलं तरी दादांच्या विमान अपघातापूर्वी दादांचा शेवटचा फोन कुणाला झाला असेल तर तो झाला भाजपचे आमदार राणा जगजितसिंग यांना. राणा जगजितसिंग हे भाजपचे असले तरी सुनेत्रा पवार या राणा जगजितसिंग यांच्या आत्या आहेत. त्यामुळे दादांनी राणा यांना फोनवर इतकंच सांगितलं की मी विमानात बसतोय. दादांचे ते शेवटचे 3 शब्द. 10 दिवसांपूर्वीचीच एक गोष्ट आहे. बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे दादांना भेटले. सोपल आणि दादा 85 पासूनचे मित्र. ते दादांना म्हणाले, दादा, तुमची ढेरी दिसायला लागलीये. त्यावर दादा त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणाले, होय दिलीपराव, निवडणुकांमुळे सध्या व्यायाम बंद झाला. आता एकदा या झेडपीच्या निवडणुका झाल्या की पुन्हा जोमाने व्यायाम सुरू करतो. पण व्यायामाचा तो संकल्प पूर्ण होण्याआधीच काळ आडवा आला आणि दादांना घेऊन गेला. अजित पवार म्हणजे प्रॅक्टिकल राजकारण करणारा नेता होता. पण त्यांच्या शेवटच्या दिवसातील अस्वस्थता आणि त्यांनी जवळच्या लोकांना केलेले फोन हे बरंच काही सांगून जातात. आपुलकीची चौकशी करणं, मित्रांशी मनातली खतखत बोलून दाखवणं, आपल्या जवळच्या माणसांशी शेवटचं बोलून घेणं, म्हणजे मृत्यूजवळ येत असल्याची चाहूल त्यांना लागली होती की काय? की वाढत्या राजकीय दबावामुळे दादा आतून खचले होते? हा प्रश्न सर्वांनाच पडलाय.
आता याचं उत्तर मिळणं कठीण आहे, पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादांची जागा कोणीच भरून काढू शकणार नाही हे नक्की. तुमच्या अजितदादांबद्दलच्या भावना, अजितदादांसोबतचे किस्से आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.